नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे. तर थंडीमध्ये तुम्ही आवर्जून बनवून बघा. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी डिटेल साहित्यासह मी बनवलेलं आहे आणि 1 किलोच्या प्रमाणात मी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवलेत. शुगर फ्री, साखरेचा किंवा गुळाचा बिलकुलही वापर केलेला नाहीये. सर्वात आधी 300 ग्रॅम खजूर आहे, तर त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या. तर ती मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे आणि 100 ग्रॅम मनुके आहेत, तर ते पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. त्याच्यानंतर 50 ग्रॅम तूप घेतलंय कढईमध्ये. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये डिंक आहे, तर तो तळून घेणार आहे. तर डिंक पण मी 50 ग्रॅम घेतलाय. तर मी थोडा थोडा करून सर्व असं डिंक तळून घेते. तर बघू शकता तुम्ही, छान असं फुललेलं आहे. त्याच पद्धतीने मी राहिलेला जो डिंक आहे असं थोडा थोडा करून तळून घेणार आहे आणि त्याच तुपामध्ये बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते मी परतून घेणार आहे. तर सर्वात आधी काजू आहेत, तर काजू पण मी 100 ग्रॅम घेतलेत आणि काजूचे बारीक तुकडे करून घेतलेत. तर ते पण आपल्याला 1-2 मिनिटात थोडंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. ते जे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते छान असे खमंग परतून घेतले, तर ते लाडूमध्ये खाताना पण एकदम छान लागतात. कारण आपल्याला ह्याची पावडर वगैरे काही करायची नाही. असेच ते थोडेसे जाडसर असे ठेवायचे. त्यामुळे ते अगदी खमंग असे परतून घ्यायचे. तर काजू परतून झालेत आणि आता हे सर्व एक एक करून मी एकाच भांड्यामध्ये काढून घेणार आहे. डिंक फक्त मी सेपरेट ठेवले, कारण डिंक मला तो बारीक करून घ्यायचा आहे. तर काजू काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 100 ग्रॅम बदाम आहेत, तर त्याचे पण मोठे मोठे असे तुकडे करून घेतले होते. तर ते ॲड केलेत आणि ते पण एक 2 ते 3 मिनिट छान असे परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम जी आहे ते अगदी कमी ठेवली आहे. मंद गॅसवर आपल्याला छान असे परतून घ्यायचे. तर अतिशय टेस्टी लागतात असे छान खमंग परतल्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, बदामही छान परतून झालेत. आता तेही मी त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे, त्याच प्लेटमध्ये. तर त्याच्यानंतर जे थोडंसं तूप आहे त्यामध्ये मी सनफ्लॉवर सीड आहेत, सूर्यफुलाच्या बिया, तर त्या ॲड केल्यात आणि त्या पण मला 1-2 मिनिट परतून घ्यायचेत. तर त्या बिया आहेत तर त्या थोड्याशा फुगतात परतल्यानंतर, गरम केल्यानंतर. तर बघू शकता तुम्ही, छान असे खमंग त्या पण परतून घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये मी भोपळ्याच्या बिया आहेत, पंपकिन सीड्स, तर त्या घेतलेत. तर सनफ्लॉवर सीड आणि पंपकिन सीड मी 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत. ते पण छान असे परतून घेते. 1-2 मिनिट आपल्याला ते आपण परतून घ्यायचेत आणि 2 मिनिटानंतर आपल्याला काढून घ्यायचे ते. तर बघू शकता तुम्ही, छान असे परतले गेलेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी साधारणतः 100 ग्रॅम इतके पांढरे तीळ आहेत, तर ते ॲड केलेत. तर पांढरे तीळ पण आपल्याला 1-2 मिनिट छान असे परतून घ्यायचेत. तर तीळ टाकल्यानंतर तुपाची काही गरज नाहीये. तूप न घालताच त्याच्यामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आणि तीळ थोडासा रंग बदललाय बघू शकता तुम्ही आणि ते पण मी काढून घेतले. त्यानंतर थोडंसं तूप टाकले आणि त्याच्यावर अक्रोड आहेत, तर अक्रोड पण मी 50 ग्रॅम घेतलेत. तर ते पण छान असे परतून घ्यायचे 1-2 मिनिट. हे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते असे छान खमंग भाजल्यामुळे त्याची चव खूप छान येते. तर अक्रोड आहे तर त्याचे पण मी तुकडे केले होते काजू आणि बदामाप्रमाणे आणि ते पण छान असे परतून घेतले. त्यानंतर अगदी थोडंसं तूप टाकलंय आणि त्याच्यामध्ये जी खजूर होती बारीक केलेली, तर साधारणतः 300 ग्रॅम खजूर होती आणि ती परतून घ्यायची. थोडीशी थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायची. 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायची. खूप जास्त वेळ आपल्याला परतायची गरज नाहीये ती. आणि त्यामध्ये जे मनुके होते बारीक केलेले, बारीक वाटलेले, तर ते पण मी ॲड करणार आहे. 1-2 मिनिट परतून घेणार आणि त्यानंतर मनुके ॲड केल्यावर थोडंसं परतून घेणार आहे. तर अतिशय टेस्टी असे लागतात लाडू. याच्यामध्ये साखर किंवा गुळाचा पाक बिलकुलही केलेला नाहीये. तर अतिशय टेस्टी असे लाडू लागतात हे.
आणि हे जे मिश्रण आहे तर जे सीड्स सगळे भाजले होते ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये ऍड केले आणि ते गरम असल्यामुळे मी त्याला त्या चमच्यानेच मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर डिंक आहे तर तो पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय. तर थोडंसं परतून मिक्स करून झालं की त्यानंतर तो डिंक आहे तर तो पण ऍड करणार आहे आणि हातानेच आता हे सर्व जे मिश्रण आहे ते छान एकत्र करून एकजीव करून त्याचे छान असे लाडू वळून घेणार आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, चवीलाही छान, पौष्टिकही आहे आणि थंडीमध्ये तुम्ही अगदी सकाळी नाश्त्यामध्ये हा लाडू जरी खाल्ला तरी खूप हेल्पफुल आहे. तर बघू शकता तुम्ही सर्व जे हाताने मिश्रण एकत्र केलं आणि त्याचे छोट्या छोट्या साईजचे लाडू बनवून घेते. तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बघू शकता सर्व लाडू तयार आहेत. असेच क्रंची आणि क्रिस्पी असे लाडू आहेत हे. चवीला अतिशय छान आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.